जिथं मित्र तिथं मी, कारण मित्रांशिवाय आपल्याला करमत नाही. निखिलचं लग्न महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळं त्याच्या मामांकडून केळवणचं आमंत्रण आलं आणि त्याच्यासोबत येण्यासाठी त्यानं मला आग्रह केला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मग मी पण म्हटलं चला, निदान या कारणाने अजून एखाद्या फॅमिलीसोबत इंटरॅक्ट होता येईल. सकाळी सकाळी प्रवास करून आम्ही सासवडमध्ये मामांच्या घरी पोहोचलो. तोच माझ्यातला प्रवासी जागा झाला. म्हटलो आलोच आहे तर सासवड फिरून घ्यावं. सासवड म्हणजे प्रख्य यात्रेंचं गाव. सगळ्यात आधी आम्ही गेलो ते म्हणजे संत सोपान काकांच्या समाधीस्थळाकडे. संत सोपान काकांची समाधी ही या चिंचेच्या झाडाखाली आहे आणि या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या बुंद्यावर ठिकठिकाणी स्वयंभू गणपतीची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो श्री संगमेश्वर मंदिरामध्ये. इथली शांतता अद्भुत आहे आणि कधी सासवडला आला तर आवर्जून भेट देण्याचं ठिकाण म्हणजे श्री वटेश्वर मंदिर. हे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे, पण सध्या इथं होणाऱ्या प्री वेडिंग शूटमुळं इथलं सौंदर्य नष्ट होताना दिसतंय. इथल्या बाजारपेठेतून फिरताना मला प्रख्य यात्रेंच्या कऱ्हेचं पाणी या पुस्तकाची आठवण झाली. फिरून झाल्यावर घरी आलो आणि मस्तपैकी मटणावर ताव मारून एक डुलकी घेतली. संध्याकाळी गरमागरम चहा आणि ह्या गोड माणसांना निरोप देऊन वाटेत अंजिराची चव चाकून आम्ही घरी परतलो. बाकी काय, निवांतच.